तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात विरोधी पक्षानं राज्य सरकारवर केलेल्या आरोपाच्या संदर्भातली। राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, पण या अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये मंदिरं अजून का उघडली गेली नाहीत असा सवाल राज्याच्या विरोधी पक्षाने उपस्थित केलेला आहे। मॉल असतील किंवा मग मदिरालय असतील, दारूची दुकानं असतील, तिथे प्रचंड गर्दी आहे, मग मंदिरांमधली गर्दी का दिसते असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सवाल विचारलाय। मंदिरं उघडण्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। अनेकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे, अशा वेळी आपण मंदिरं उघडण्याचा निर्णय का घेत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मंदिरं बंद ठेवण्याच्या पाठीमागचं मला कारण काही लक्षात येत नाही। कारण जेवढी गर्दी बारमध्ये होते, जेवढी गर्दी मॉलमध्ये होते, मला असं वाटतं त्यापेक्षा कमीच गर्दी मंदिरात असते। सोशल डिस्टन्सिंग पाळून मंदिरं सुरू करता येऊ शकतात। आणि मी वारंवार हे सांगितलं आहे की मंदिरं केवळ धार्मिक भावनेकरता सुरू करण्याचं कारण नाही आहे, एक मोठं अर्थकारण त्याच्यावर आहे। आणि गरीबातला गरीब माणूस म्हणजे आमचा हार बनवणारा, आमचा कुंकू विकणारा, आमचा प्रसाद विकणारा, तो मंदिरातला पुजारी असेल, तिथले सफाईवाले असतील, असं एक खूप मोठा हा गरीब समाज आहे सगळा की जो या मंदिरांवर अवलंबून आहे। तेव्हा राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी विरोधी पक्षाने आता आक्रमक भूमिका घेतलेली दिसते। पुढच्या काळात या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण पेटू शकतं। पहिल्या लाटेच्या नंतर सुद्धा जेव्हा अनलॉकची सगळी प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाने सगळ्यात उशिरा मंदिरं उघडण्यावरून राज्य सरकारवरती टीका केलेली होती। आणि पंढरपूर असेल, शिर्डी असेल, असे काही मंदिरांचे शहरं आहेत जी शहरांचं अर्थकारण या मंदिरांवरती अवलंबून आहे, त्यामुळे ही मागणी केली जाते। आता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, तुमचं काय म्हणणं आहे की आता सरसकट मंदिरं उघडली जावीत? आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे मंदिरं उघडली गेली पाहिजेत, कारण या ठिकाणी सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी पिचलेला आहे। त्या ठिकाणी या कोविडचं संकट असेल, असणारी संकट, यामध्ये आज त्याला कुठेतरी विश्रांतीची, दिलासाची आवश्यकता आणि आपल्या दैवताच्या चरणी जाऊन तो शांतता शोधू शकतो। त्याचबरोबर आज जे त्या ठिकाणचे अवलंबून पुजारी आहेत, नारळवाला आहे, फुलवाला आहेत, असे व्यावसायिक लोकही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांना आज उपासमारीची पाळी त्या ठिकाणी आलेली आहे। त्याच्यामुळे अशा सर्वार्थानं विचार करून जर एका बाजूला आम्ही बार चालू करतो, एका बाजूला डान्सबार गर्दीमध्ये चालू होतात, वाईन शॉपला रांगा लागलेल्या असतात, आणि मग अशा वेळेला जर बारसाठी वेगळा निर्णय आणि मंदिरांसाठी वेगळा निर्णय, मला वाटतं हे योग्य नाही। आणि म्हणून या ठिकाणी मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत। वाटल्यास ज्या आपल्या त्या ठिकाणच्या गाईडलाईन्स आहेत, नियम नियमावली आहेत, त्याचं पालन त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं करा, गर्दीचं नियोजन प्रॉपर करा। पण मला वाटतं हळूहळू मंदिरं उघडून आज या ठिकाणी भाविकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे। प्रवीणजी, अशी सुद्धा मागणी होती की ज्या प्रकारे लोकलमध्ये, मुंबईतल्या लोकलमध्ये ज्यांनी 2 डोस घेतले त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, अगदी अशाच प्रकारचा निर्णय सुद्धा मंदिरांच्या बाबत घेतला जाऊ शकतो? नाही, घ्यायलाच हवा। याचं कारण आपण बघाल की सरकारचे निर्णय कसे दुटप्पी होतात बघा। बसमध्ये त्या ठिकाणी प्रवास करायला काही अडचण नाही, विमानामध्ये लसीकरण केलेल्यांना प्रवास करायला अडचण नाही, मग रेल्वेमध्ये काय कोरोना रेल्वेमध्ये फक्त घुसतो का? त्याच्यामुळे नियम हे सगळ्यांना सारखे पाहिजे, जे दुर्दैवाने सरकार त्या ठिकाणी बघत नाही। आणि त्याच्यामुळे मला वाटतं तशाच पद्धतीनं आज लसीकरण सुरू केलं, आज रेल्वेमध्ये चालू आहे ना, ठीक, त्याचं नीट नियोजन होत आहे, हळूहळू स्थिरावेल, सगळं नीट होईल, सगळे कायद्याच्या चौकटीत बसून करतायत। मग अशा वेळेला मंदिरांच्या बाबतीत सुद्धा जर नीट नियोजन केलं, वेळा ठरवून दिल्या, त्यांची वेगळी मंदिरांसाठी नियमावली केली, तर मला वाटतं लोक पाळतात ना। 1.5 वर्ष झाली, ठीक आहे, लोक सरकारचं ऐकतायत ना।
म्हणजे आता आपल्या आणखी किती सोबत लोकांना आपण त्या ठिकाणी शिवसेनेचे त्रास खासदार देणार आहोत? अरविंद सावंत सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांनाच थेट विचारूया. अरविंदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. विरोधी पक्ष तुम्हाला सवाल विचारतोय. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की दारूच्या दुकानांच्या बाहेर गर्दी आहे, डान्स बार सुद्धा या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू राहिले, वाईन शॉपच्या बाहेर गर्दी आहे, मग मंदिराचंच वावडं काय? मंदिरात नियमांचं पालन करून मंदिरं का उघडली जात नाहीत, असा सवाल ते विचारतायत. मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री आता त्यांनी एक शेवटचं वाक्य छान वापरलं. हा ते म्हणाले की लोक पाळतायत ना, मग लोक पाळतायत तर तुम्ही कशाला त्रास करून घेताय, मग विचारा त्यांना. हा लोक पाळतायत ना, लोकांना कल्पना आहे की या महाराष्ट्राला अतिशय आदर्श असे मुख्यमंत्री मिळालेले आहेत. ते दूरगामी विचार करतात. हा ते आजूबाजूला कुठे तिसरी लाट येते की याची चौकशी करतात. डेल्टाचा आकडा चुकून का होईना वाढतोय बरं. मग या सगळ्याचा विचार करून ते टास्क फोर्स बरोबर बोलतात. ते काय त्यांच्या मनात आलं आणि केलं अशातलं धोरण नाहीये. या सगळ्यामध्ये निष्णात डॉक्टरांचा एक टास्क फोर्स आपल्याकडे आहे. त्याच्याशी संवाद साधला जातो. अवतीभोवती काय चाललंय त्याच्याशी संवाद साधला जातो. त्याची माहिती घेतली जाते. त्यावर निर्णय घेतला जातो. आता राहिला प्रश्न मंदिराचा. मंदिरं सुद्धा अशा प्रकारचे, आपण मंदिरच का बोलतो, चर्च का नाही बोलत, मस्जिद का नाही बोलत? सरकार प्रार्थनास्थळ. एक मिनिट, प्रार्थनास्थळ असा शब्द वापरा, तुम्हाला अडचण होत असेल तर. नाही, भाजपची मागणी काय ती तुम्हाला सांगितली. भाजपची मागणी काय आहे? त्यांनी प्रार्थनास्थळांसंदर्भातली मागणी केली नाहीये. सरकारनं मंदिरापुरता निर्णय घेतलाय का? सर्व प्रार्थना स्थळांना लागू आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की थोडा धीर धरा. जसं आता दुकानं उघडली, मॉल सुद्धा 10 वाजे वेळेला, रेल्वेमध्ये सुरुवात केलं, आता हे सगळं करत असताना थोडा धीर धरला पाहिजे. सगळी मंदिरं सारखी नाही आहेत. काही मंदिरं गर्दीच नसते ना, पण ठराविक मंदिरं प्रचंड गर्दीची आहेत. इथं हा प्रश्न निर्माण होईल. पण 2 लस ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांना प्रवेश दिला जाऊ शकत नाही. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब याबाबत सुद्धा निर्णय घेतील. लोकांना तो भावेल आणि लोक त्याला प्रतिसाद देतील. ज्यांना राजकारण करायचंय ते सारखे उपद्रवाप्रमाणे उठून काय काय राजकारण करतात. त्यांना जनहित आहे त्यांचं महत्वाचं नाही, त्यांना त्यांच्या दृष्टीनं राजकारण महत्वाचं आहे. ठीक आहे प्रवीणजी, तुम्हाला राजकारण करायचं ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये भावनिक राजकारण, धार्मिक राजकारण केलं जातंय असा त्यांचा थेट आरोप आहे. नाही, लोकांना माहित आहे राजकारण कोण करतंय आणि सत्तेच्या जीवावर त्या ठिकाणी दंडेलशाही कोण करते. आता मंदिरं काय आमच्यासाठी, आम्ही पूजा अर्चा करायला रोज जाण्यासाठी उघडायला सांगतोय का? आज लोकांच्या भावना आहेत. आम्ही मंदिरांमध्ये जातोय, तिथे लोकांची मागणी आहे. काल आम्ही डहाणूच्या महालक्ष्मीला गेलो होतो, तिथे आमच्या ते पुजारी भेटले, बाहेरचे स्टॉलवाले भेटले, त्या आदिवासी महिला तिकडे व्यवसाय करतात, त्यांच्या व्यथा आहेत. उपटसुंब काय ते बोलून उपटसुंब नाही ना, जनतेला माहित आहे. आज मग लसीकरण कशासाठी सुरू केलं? 2 लसीकरण केलेल्यांना आता सुरू केलं ना आपण. आम्ही मागणी केली, आंदोलन केलं, तेव्हाच जाग आली ना. मग तेव्हा का नाही सुमोठं त्या ठिकाणी निर्णय घेतला. त्याच्यामुळे मला वाटतं जनतेचा त्या ठिकाणी आवाज आम्ही त्या ठिकाणी जर उठवला तर त्या ठिकाणी मग उपटसुंब, मग काय अशा प्रकारचे त्या ठिकाणी काय त्याला बोलतात, अशा प्रकारचे तुमच्यासाठी नाही बोललो. जे कोणी गल्लीबत आली उपटसुंबासारखे उठलेत ना, कोणी उठतं आणि काही बोलतं. नाही ना, आता गांभीर्य सांगा बरं. जे कोणी गांभीर्य सांगा. मी मागणी करणारे ना, मला माहिती नाही कोण बोलतो. पहिली गोष्ट कशाला, आता मागणी तर आम्हीच करतो ना जनतेसाठी. सरकार बरोबर आम्हीच मंदिराची लोकांची मागणी आणतोय म्हणा, आम्हाला उपटसुंब काही हरकत नाही. तुम्ही तुम्हाला आम्हाला उपटसुंब म्हटलात तरी सावंतसाहेब दुःख नाहीये. जनतेच्या मागणीसाठी आपण काही बोला. नाही काय, आता तुम्ही आता बोललात तर म्हणजे मागणी करायचा अधिकार नाही का लोकांना? प्रत्येकाच्या जीवाची अरविंदजी मुद्दा असा आहे की दरेकडे आठवून पहा, नाशिकचं एक तरणबाण पोरग आहे, ते मधल्या काळात टोकाचं बोलत होतं तुमच्याकडे या सगळ्या प्रकरणामध्ये. किती गावकरी आहे तुम्हाला त्या लोकांना? आणि नंतर करोना वाढल्यावर हे सगळे उंदरासारखे पळाले तेव्हा सुद्धा ही काय पहिली वेळ आहे का मंदिर उघडा? ही मागणी ही पहिली वेळ केली मागणी? ही मागणी यापूर्वी सुद्धा केली गेली, लक्षात ठेवा. आणि त्याच्या वेळेला तुम्ही मागणी करताना दरम्यान करोना वाढला, मग गप्पा बसले सगळेजण.
हा, म्हणून आदरणीय अहो, मुख्यमंत्री सावंत खूप गांभीर्याने, सावंत खूप साहेब. खोलवर विचार करून निर्णय घेतात. त्याला प्रतिसाद द्यावा एवढंच मला असं वाटतं. तो तुम्ही देताय, नक्कीच तो आशा करूया की या सगळ्यातून सुद्धा मार्ग निघेल, कारण आज हा